नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण समास प्रकरण बघणार आहोत. समासः पंचधा. समास 5 प्रकारचा. तत्र समसनं समासः एकत्रेन म्हणजे समास. सच विशेष संज्ञा विनिर्मुक्तम केवल समासः प्रथम. ज्याला विशेष संज्ञा देता येत नाही तो केवल समास जो आहे तो पहिला. प्रायेण पूर्व पदार्थ प्रधानो अव्ययीभाव द्वितीय. ज्यामध्ये मुख्यतः पूर्वपद प्रधान असतं तो अव्ययीभाव दुसऱ्या क्रमांकाचा आहे. प्रायेण उत्तर पदार्थ प्रधान तत्पुरुष तृतीय. ज्याच्यामध्ये उत्तर पद प्रधान असतं तो तत्पुरुष तिसरा आहे. तत्पुरुष भेद कर्मधारय. तत्पुरुषचा भेद कर्मधारय. कर्मधारय भेदो द्विगु. कर्मधारय भेद द्विगु आहे. कर्मधारयाचा द्विगु म्हणजे हे तत्पुरुषचे कर्मधारय आणि द्विगु हे प्रकार आहेत. प्रायेण अन्य पदार्थ प्रधानो बहुव्रीहि चतुर्थ. ज्याच्यामध्ये अन्य पद प्रधान आहे तो बहुव्रीहि चौथा. प्रायेण उभय पदार्थ प्रधानो द्वंद्व पंचम. ज्याच्यामध्ये उभय तो द्वंद्व पाचवा आहे. बघा, पहिल्यामध्ये विशेष संज्ञा नाही आहे, केवल समास. दुसऱ्यामध्ये पूर्वपद प्रधान आहे, अव्ययीभाव. तिसऱ्यामध्ये उत्तरपद प्रधान आहे, चौथ्यामध्ये अन्य पद प्रधान आहे तो बहुव्रीहि आणि पाचव्यामध्ये उभय पद प्रधान आहे तो द्वंद्व. मग एक एक समजून घेऊ पूर्ण डिटेलमध्ये. तत्र समसनम समासः. सम आणि अस समास एकत्र असणे. सम अस जे दोन शब्द मिळून त्या ठिकाणी दोन किंवा अधिक शब्दांचा जो एकत्र संयोग होतो संधी नियमाप्रमाणे करून एक शब्द बनवतात त्याला समास असं म्हटलं जातं. अनेक पदांचे एक पद तयार होणं म्हणजे समसनक संक्षेप. अनेक पदांचे एक पद मराठीमध्ये म्हणतो आपण तेच त्या ठिकाणी समास म्हटलं जातं. मग समासचे 5 प्रकार: केवल समास, अव्ययीभाव, तत्पुरुष, बहुव्रीहि आणि द्वंद्व. मग केवल समास. केवल समास सच विशेष संज्ञा विनिर्मुक्तम केवल समासः प्रथम. ज्या समासाला कोणतीही विशेष संज्ञा देता येत नाही तो केवल समास. एका सुबंताच्या दुसऱ्या सुबंताशी होणारा समास म्हणून देखील हा सुपसुप समास म्हटला जातो. पूर्व जसं उदाहरणार्थ पूर्वम भूतः. दोन सुबंत आहेत, पूर्वम आणि भूतः. लौकिक विग्रह आहे त्याचा. भूतपूर्व हा केवल समास त्या ठिकाणी होतो. याला सुपसुप समासही म्हटलं जातं. हा केवल समास आहे. देन अव्ययीभाव समास. प्रायेण पूर्व पदार्थ प्रधानो अव्ययीभाव द्वितीय. ज्या समासामध्ये प्रामुख्याने पहिल्या पदाचा अर्थ प्रधान असतो आणि ते अव्यय असतं तो अव्ययीभाव समास. उदाहरणार्थ कृष्णस्य समीपम हा लौकिक विग्रह झाला. उपकृष्णम अव्ययीभाव समास. उप हे महत्वाचे आहे आणि ते अव्यय आहे म्हणून तो अव्ययीभाव समास. देन तत्पुरुष समास. प्रायेण उत्तर पदार्थ प्रधान तत्पुरुष तृतीय. तत्पुरुष भेद कर्मधारय. कर्मधारय भेदो द्विगु. ज्या समासामध्ये उत्तर पदाच्या अर्थाला प्रधानता असते त्याला तत्पुरुष समास म्हटलं जातं. उदाहरणार्थ राज्ञः पुरुषः. लौकिक विग्रह राजपुरुष. पुरुष महत्वाचा आहे त्या ठिकाणी. उत्तरपद. कर्मधारय समास. तत्पुरुष समासाचा प्रकार आहे कर्मधारय समास. उदाहरणार्थ कृष्णः असौ सर्पः च. कृष्ण सर्प. लौकिक विग्रह सर्प महत्वाचा आहे. देन द्विगु समास. कर्मधारयाचा भेद द्विगु समास. पंचानाम गवाम समाहार. पंचगवम द्विगु समास. संख्यावाचक पूर्वपद असेल तर तो द्विगु समास म्हटला जातो. देन बहुव्रीहि समास. प्रायेण अन्य पदार्थ प्रधानो बहुव्रीहि चतुर्थ. ज्या समासामध्ये अन्य पदाचा अर्थ प्रधान असतो तो बहुव्रीहि समास होय. उदाहरणार्थ पीतम अंबरम यस्य सह. पीतांबरः लौकिक विग्रह. पीत ज्याचे वस्त्र आहे तो तर ते त्या ठिकाणी अन्य पद प्रधान म्हणून बहुव्रीहि. देन द्वंद्व समास. प्रायेण उभय पदार्थ प्रधानो द्वंद्व पंचम. ज्या समासामध्ये दोन्ही पदांचे अर्थ प्रधान असतात त्याला द्वंद्व समान म्हटलं जातं. उभय पद दोन पेक्षा जास्तही असू शकतात. रामः च लक्ष्मणः च. राम लक्ष्मण. राम पण महत्वाचं, लक्ष्मण पण महत्वाचं आहे. ओके. देन सहसुपा. हे केवल समासचे सूत्र आहे. सुप सुपा सह वा समस्यते. समासत्वात् प्रातिपदिकत्वेन सुपोलुक. परार्थाभिधान वृत्ती. अरे बस सुप सुप समास. सुप एका सुबंताचा दुसऱ्या सुबंताशी समास होतो आणि तो समास झाल्यानंतर त्याला प्रातिपदिक स्वरूप प्राप्त होतं आणि सुप प्रत्ययाचा लोप होतो. परार्थाभिधान वृत्ती. वृत्तीचा त्या ठिकाणी व्याख्या सांगितलेली. परार्थाभिधान ती वृत्ती. मग त्या वृत्तीचे 5 प्रकार: कृत, तद्धित, समास, एकशेष, सनाद्यंत आणि धातुरूप.
हे 5 वृत्तीचे प्रकार. वृत्तर्थावबोधक वाक्य विग्रह. वृत्तीचा बोधक वाक्य जे आहे त्याला विग्रह म्हटलं जातं आणि तो विग्रह 2 प्रकारचा. सच लौकिक अलौकिकश्चेती द्विधा. तो 2 प्रकारचा, लौकिक आणि अलौकिक. तत्र पूर्वं भूतः इति लौकिकः. पूर्वं भूत जो आहे तो लौकिक विग्रह. पूर्वं भूतसु इत्य अलौकिक भूतपूर्वः. सुप सुपासह व समसते एका सुबंताच्या दुसऱ्या सुबंताशी समास होतो. समासत्वात प्रातिपदिकत्वेन सुपोलोक. समास झाल्यावर त्या शब्द समूहाला प्रातिपदिक म्हटलं जातं आणि त्याचा सुप प्रत्ययाचा लोप होतो. परार्थाभिधान वृत्ती. एका शब्दापासून भिन्न अर्थ देणारा शब्द तयार करण्याची प्रक्रिया जी आहे त्याला वृत्ती असं म्हटलं जातं. त्याचे 5 प्रकार मग. कृत, तद्धित, समास, एकशेष आणि सनाद्यंत धातुरूप. मग 5 हे वृत्तीचे 5 प्रकार. मग त्याच्यानंतर विग्रह. विग्रह काय? वृत्तर्थावबोधक वाक्यम विग्रह. वृत्तीचा अर्थ विशेषपणे स्पष्ट करणारं वाक्य जे आहे ते विग्रह वाक्य म्हटलं जातं आणि त्याचे 2 प्रकार. लौकिक विग्रह आणि अलौकिक विग्रह. लौकिक विग्रह ज्याचा सहजतेने लोकांमध्ये प्रयोग केला जातो. विभक्तीचा आधार घेऊन समासाचा अर्थ स्पष्ट करणारा तो लौकिक विग्रह. उदाहरणार्थ पूर्वम भूतः. पूर्वम आणि भूतः हे 2 त्या ठिकाणी पद आणि त्याच्यातनं त्या ठिकाणी हे एक सुबंत दुसरं सुबंत भूतपूर्व हा लौकिक विग्रह त्या ठिकाणी म्हणता येईल. तर अलौकिक विग्रहामध्ये मूळ विभक्ती प्रत्यय लावून समासाची खोड करून दाखवली असेल तर तो अलौकिक विग्रह म्हटला जातो. उदाहरणार्थ पूर्व अम भूतसु भूतपूर्व हा त्याचा अलौकिक विग्रह. ओके, धन्यवाद. बाकी पुढच्या याच्यात बघूयात.